सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीचे लोक मन मोकळेपणानं खरेदी करणार आहेत. कामाबाबत तुम्ही सकारात्मक राहा. नोकरी असो किंवा व्यवसाय, प्रामाणिकपणे काम करा. आजची ग्रहस्थिती व्यवसायामध्ये यश आणि नशिबाची साथ देईल. काही बोलायचं असेल तर स्पष्टपणे तुमच्या भावना व्यक्त करा. मनामध्ये गोष्टी दाबून ठेवल्या तर तुम्हाला त्रास होईल. नातेसंबंध तुमचे चांगले असतील तसेच नात्यांमधील गोडवा वाढेल. तुमच्या घरामध्ये जबाबदारी तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडणार आहात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून ग्रह नक्षत्रांची स्थिती उत्तम आहे. आर्थिक बाबतीमध्ये नशीब तुमच्या बाजूने असेल. नवीन तुमच्या ओळखी होतील आणि त्यांच्यासोबत तुम्ही चांगला संपर्क देखील ठेवाल. त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला याचा लाभ होऊ शकतो. व्यवसायाचा विस्तार करण्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार असून भागीदारीमध्ये काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. सगळं काही चांगलं होत असताना वैयक्तिक संबंधाच्या बाबतीमध्ये मात्र नाराजीचा सूर असेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा ताणतणावाचा असेल. परंतु घाबरू नका. कठीण प्रसंगी वृश्चिक राशीचा एखादा व्यक्ती तुम्हाला मदत करेल. दरम्यान जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असेल तेव्हा घरातील सदस्य किंवा मित्रांची मात्र तुम्हाला मदत मिळणार नाही. त्यामुळे थोडेसे निराश तुम्ही होऊ शकता. वैयक्तिक संबंधांमध्ये तुमच्या मतभेद असतील, परंतु तुम्ही सावध राहा आणि संयमानं वागा. आज राग किंवा चिडचिड करून काही फायदा होणार नाही. तुम्ही तुमच्या अनुभवातून शिका आणि पुन्हा त्याच चुका करू नका. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे, कारण कामामध्ये जबरदस्त तुमचा उत्साह राहील. नोकरी करत असला तर सहकाऱ्यांना तुमच्यामुळे प्रोत्साहन मिळेल. मानसिक ताणतणाव तुम्ही कमी करा. तुमचा स्वभाव विनोदी आणि आनंदी आहे तो कायम ठेवा. तुमचं मन जे काही सांगतंय त्यानुसार निर्णय घेणं तुमच्यासाठी फलदायी असेल. तुमच्या घरची कामं तुम्ही मार्गी लावणार आहात. नातेसंबंध तुमचे अधिक दृढ होणार असून नाराजी कमी होईल. जोडीदाराला तुम्ही समजून घ्या, कारण त्यांची साथ तुमच्यासाठी अत्यंत मोलाची असेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी इतरांकडनं तुम्ही जास्त अपेक्षा ठेवू नका. अपेक्षाभंगाचं दुःख जास्त त्रासदायक असेल. स्वतःचं काम तुम्ही स्वतःच करा, म्हणजे तुमची प्रगती होईल. व्यावसायिक निर्णय घेताना स्पष्ट विचारानं काम करा. अगदी सहजपणे आणि वेगानं अनेक प्रश्नांची यशस्वी समाधानं तुम्हाला मिळतील, परंतु त्यासाठी मेहनत आणि फोकस आणि अथक प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा नवीन संधी समोर घेऊन येणार आहे. कामाच्या ठिकाणी काही बदल होतील, त्याबाबत तुम्ही सकारात्मक राहा. निर्णय घेताना तुमच्या मनाचा आवाज ऐका, म्हणजे ताणतणाव कमी होईल. इतरांना तुम्ही माफ करायला शिका, तरच तुमचं पुढं काम हे चांगलं होईल. तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होण्यासाठी जास्त मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. काही गोष्टींमुळे तुमचं मन हे दुखावलं जाईल. त्याबद्दल तुम्ही कोणाकडे तरी बोला. तुमचं मन मोकळं करा. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील कराल आणि कामामध्ये तुमचं मनही लागेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून व्यावसायिक प्रोजेक्ट पूर्ण झाल्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील कराल. आज तुमच्या नवीन दृष्टिकोनामुळे क्रिएटिव्हिटी तुमची वाढेल. काहीतरी नवीन सुरू होणार आहे असं दिसतंय. मग नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्ही नवीन संधींसाठी तयार राहा. अनेक शक्यता तुमच्या समोर आहेत, त्याचा शोध घ्या. व्यवसायातील काही समस्या तुम्ही वेळेमध्ये मार्गी लावाल, तसेच तुमच्या घरातील देखील वेळेत कामं पूर्ण कराल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा खरेदीचा योग घेऊन येतोय. परंतु खरेदी करत असताना बजेटकडे लक्ष द्या. नोकरी असो किंवा व्यवसाय, कामाच्या बाबतीमध्ये तुमचा उत्साह ठेवा. तुमच्या मूल्यांवरती आणि तत्वांवरती तुम्ही ठाम राहा. स्वतःशी प्रामाणिक राहून तुम्ही काम करा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबतीमध्ये सकारात्मक योग तुम्हाला आहेत. शक्यता वाढणाऱ्या कामांना समोर जा आणि तोडगा काढा. सगळं काही चांगलं होत असताना दिखावा करणाऱ्या नातेवाईकांपासून दूर राहा. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीनं कामामध्ये फोकस ठेवायला हवा, तरच तुम्हाला चांगले यश मिळेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे, परंतु त्यासाठी नकारात्मक विचारांना दूर करा, अन्यथा तुम्हाला दुःख होऊ शकतं. नातेसंबंधांमध्ये कोणालाही मोठं आश्वासन देणं शक्यतो टाळलेलं बरं. मिथुन राशीचा एखादा व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येईल. नोकरी असो किंवा व्यवसाय, गुंतवणुकीचा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे, कारण बदलाचा महत्त्वाचा टप्पा सुरू होणार आहे. सकारात्मक विचार करा, म्हणजे सगळं काही ठीक होईल. भावनिक होऊन निर्णय घेणं टाळा. भूतकाळाचं ओझं बाळगू नका. जे गेलं ते गेलं, ते परत कधीच येणार नाही. वर्तमान काळामध्ये जगून तुम्ही भविष्याचा विचार करा. अतिरेक, मग तो खाण्यापिण्याचा असो किंवा कामाचा, टाळणं उत्तम. जुन्या सवयी सोडण्यासाठी ही वेळ चांगली आहे. ध्यान किंवा आत्मचिंतन केल्यानं जीवनाचा नक्की अर्थ काय ते तुम्हाला समजेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीनं आज सावध राहावं. तुम्ही भूतकाळाचा विचार केला तर जीवनामध्ये काहीही साध्य होणार नाही. वर्तमानामध्ये तुम्ही जगा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. मकर राशीची व्यक्ती आशेचा किरण तुमच्या आयुष्यात घेऊन येईल. अचानक अध्यात्माकडे तुमचा कल वाढणार असून तुम्ही दानधर्म करणार आहात किंवा घरामध्ये धार्मिक कार्याच्या आयोजनावरती तुम्ही विचार करू शकता. तुम्ही लक्षात ठेवा, बदल नेहमी होतो आणि त्यासाठी सगळ्यांना सामोरं जावं लागतं. तुम्ही काही त्यासाठी अपवाद नाही. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीनं आज अहंकाराचा त्याग करावा. अहंभाव मनात ठेवला तर तुमचं कुठलंच काम व्यवस्थित होणार नाही. सातत्यानं समोरच्या व्यक्तीचा अपमान करणं, इतरांसाठी खड्डे खोदणं बंद करा, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होईल. वैयक्तिक आणि कौटुंबिक बाबतीमध्ये तुमचा दृष्टिकोन नकारात्मक ठेवू नका. मोठ्या मुलाच्या तब्येतीची काळजी तुमचं टेन्शन वाढवू शकते. सगळ्यांसोबत आपुलकीनं जर तुम्ही वागलात तरच सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील. जर काही समस्या असेल तर तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो,
हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.